नमस्कार. वास्तूनुसार देवघर कोणत्या दिशेला असावं व त्या दिशेचा फायदा काय व तोटा काय हे आज आपण पाहणार आहोत. प्रत्येक कुटुंबात देव्हारा असावा. ज्या घरात देव्हारा नाही त्याला स्मशानाप्रमाणे मानलं गेलं आहे. आणि त्याचप्रमाणे आपण आता प्रत्येक दिशेचं महत्त्व आणि प्रत्येक दिशेला देव्हारा कुठे असल्यास काय फायदा होईल हे आज आपण समजून घेणार आहोत. ईशान्य. ईशान्य दिशा ही देवाची अधिष्ठान दिशा मानली गेली आहे व त्याच ठिकाणी देवघर असावं. हे ईशान्य असल्यामुळे देवघराची मुख्य जागा ही ईशान्यच असावी. त्यामुळे कुटुंबात सर्व सुखप्राप्ती होते व वृद्धी आणि आजार कमी होतात. पूर्व दिशेला असलेलं देवघर हे ऐश्वर्य प्राप्ती आणि धनप्राप्तीसाठी मुख्य मानलं गेलेलं आहे. आग्नेय. जर आग्नेय दिशेला देवघर असेल तर त्या ठिकाणी केलेले देवकर्म हे अग्निकर्मादी फल व त्यासोबत होम हवनाशिवाय त्या आग्नेय दिशे देवताचा मान्यता धरली जात नाही. म्हणजे आपण जर आग्नेय दिशेला देवघर करत आहात, आग्नेय दिशेला देवघर केलं तर तिथं होम हवनादी जर कर्म होत असेल तरच आग्नेय दिशेचं देवघर आपल्याला सुजक असं पडतं. दक्षिण दिशेला असलेलं देवघर असेल तर घरामध्ये शत्रुपीडा खूप वाढते. म्हणजे अनाथपणामुळे न कळत शत्रू निर्माण होतात. नैऋत्य दिशेला देवघर असल्यास पिशाच्य पीडा, शत्रुपीडा व शत्रुपीडेच्या कारणीभूत असे काही योग तुमच्या पाठीमागे लागतील. अनाथ शत्रू निर्माण होते. त्यासाठी जर नैऋत्येमध्ये दक्षिणेकडे मुख करून जर देवघर असेल तर ते उत्तम मानलं गेलेलं नाहीये. पश्चिम दिशेला असलेलं देवघर हे घरामध्ये धनाचा लोप, धनाचा कोप होणं, त्यासोबत ऐश्वर्य संपन्न जाणं याचा खूप मोठा दुष्परिणाम हे करतं. पश्चिम दिशेला देवघर, मध्यामध्ये देवघर कधीही नसावं. देवघर जर वायव्य दिशेला असेल तर रोगबाधा ही होतेच होते. उत्तर दिशेला असलेले देवघर हे धनलाभासाठी मुख्य मानलं गेलं आहे. तिथे कुबेराचं स्थान असल्यामुळे उत्तर मध्यामध्ये देवघर उत्तम मानलं गेलेलं आहे. देवघर हे शयनगृहात नसावे. शयनगृह म्हणजे आपल्या बेडरूम मध्ये कधी नसावे. आणि जरी असेल म्हणजे आजकाल म्हणता येईल की वन रूम किचन मध्ये लोक राहतात, तर अशा ठिकाणी जर लोक असतील तर अशा वेळेस ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघर ठेवावं व त्याला कमीत कमी लाकडाची एक पार्टिशन तरी करावं. 6 फुटाचं लाकडाचं पार्टिशन करावं. त्या ठिकाणी एका बाजूला कोपऱ्यामध्ये तुम्ही देवघर ठेवू शकता. जर तुम्ही जमिनीवर बसून पूजा करत असाल तर हृदयाच्या अंतरापर्यंत देवघर असावं. आणि जर स्टूलवर किंवा यावर बसून जरी पूजन करत असाल तर हृदयाच्या अंतराला देवघर असावं. देवघराच्या वरती शक्यतो माळा नसावा किंवा देवघराच्या वरती कोणताही कप्पा नसावा. कप्पा असल्यास असं होतं की तुम्ही तिथं अडगळीचं सामान ठेवून देता. ते देवाच्या वरती असं कधीच नसावं. आणि जरी तुमच्या देवाच्या घराच्या वरती कप्पा असेल त्याच्यामध्ये कोणतंही अडगळीचं सामान ठेवू नये. देवाचं सुद्धा सामान त्याच्या खाली ठेवू नये किंवा त्याच्यावरती ठेवू नये. देवाच्या घराच्या खाली कप्पा असावा, त्याच्यामध्ये तुम्ही सामान ठेवू शकता, ते पण देवाला लागणारं तेच सामान. शक्यतो देवघराला तुम्ही जे आतमध्ये जाताना देवाच्या वरती फोटो लावली जातात ते लावू नये. शक्यतो देवाच्या घराला उत्तरेच्या दिशेला आणि पूर्वेच्या दिशेला प्रतिमा लावाव्या, फोटो लावावे. पूजा करताना योग्य म्हणजे आपण पूर्वेकडे बसून करावी. शक्यतो फिक्कट पिवळा रंग, फिक्कट गुलाबी रंग किंवा फिक्कट असे रंग किंवा शुभ्र असे रंग देवघराला शक्यतो असावे. देवघर एकदम सुंदर आणि टापटीपच असावं. देवघरामध्ये कोणत्याही अडगळीच्या वस्तू ठेवू नये. देवघराच्या समोर तिजोरी कधीही ठेवू नये, ती उत्तम मानली जात नाही. देवघराला शक्यतो एक छोटासा का होईना उंबरा असावा. आपण जर फ्लॅटमध्ये राहत असाल तर देवाच्या घराच्या वरती किंवा देवाच्या घराच्या खाली कधीही शौचालय वगैरे काही असू नये, याची पण तुम्ही काळजी घेतली पाहिजे. देवघरांमध्ये हिंस्त्र प्राण्यांचे फोटो व महाभारतातील युद्धाचे दृश्य असे कोणतेही फोटो कधीही लावू नये, हे उत्तम मानले जात. देवघर शक्यतो लाकडी असावे. ते शिसम, सागाचे किंवा देवदाराचे
अशाच लाकडांचे शक्यतो देवघर असावे. ते 17 इंच बाय 17 इंच, 21 इंच बाय 21 इंच, 31 इंच बाय 31 इंच असेच देवघर असावे. देवघराला 3 किंवा 5 पायऱ्या असाव्या.